Linear differential equation of the second order. The most general form of second order differential equation is the d square y by dx square plus p dy dx plus qy equal to r. Call this equation as a 1, where p, q are the functions of x only. Equation 1 can be written in this form f of dy equal to r. This is the r आणि y कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय राहील डी स्क्वेअर dx square plus p d by dx and q, that is the d square plus pd plus q, that is the function of d. आपण ते असं लिहू शकतो f of dy. आता हे इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड्स आहेत. 1, सोल्युशन ऑफ f of dy equal to 0 when one known solution of the complementary function. Second is the solution of change of dependent variable, and third is the solution by change of independent variable. First method बघू आपण. The general solution of f of dy equal to r when one solution of f of dy equal to 0 is known. f of dy equal to 0 means ह्याचं सोल्युशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ऑफ दिस इक्वेशन. जनरल सोल्युशन ऑफ f of dy equal to r आपण काढू when one solution of this f of dy equal to 0 is known, that is the complementary function of this function is known. Let y equal to u be the known solution of the complementary function of the given equation. This is the given equation. ह्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे r equal to 0 ठेवून हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर जो पार्ट येईल तो काय असेल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. त्यातलं एक सोल्युशन इथं सेकंड ऑर्डर आहे म्हणजे 2 सोल्युशन असतील, त्यातलं एक सोल्युशन आपल्याला माहीत असतं. इफ y इक्वल टू यू इज अ नॉन सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 म्हणजे वायच्या ठिकाणी काय ठेवायला लागेल यू. डी स्क्वेअर नॉन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन म्हणजेच यू सॅटिस्फाय दिस इक्वेशन डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पी डी यू बाय डी एक्स प्लस क्यू म्हणजे वायच्या ठिकाणी यू ठेवलं की हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. देन द कम्प्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन 1, दिस इज द होल कम्प्लीट सोल्युशन. ह्याचं काय असेल आपण आता कॉम्प्लिमेंटरी आर इक्वल टू हे एवढ्याचं हे सोल्युशन यू असेल एक. आपल्याला कम्प्लीट सोल्युशन काढायचं आहे. सपोज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ इक्वेशन कॅन बी डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ यू. यू माहीत आहे आणि यूच्या भाषेत आपल्याला ते सोल्युशन करायचं. लेट वाय इक्वल टू यू बी द कम्प्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन 1, वेअर व्ही इज टू बी डिटरमाइन. यू इज नोन अँड व्ही इज आपल्याला काय करायचं आहे डिटरमाइन काढायचं, शोधून काढायचं आहे. वाय इक्वल टू यू व्ही म्हणजे डी वाय डी एक्स इक्वल टू यू ॲज इट इज व्हीचा डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही ॲज इट इज यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वायचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू यू ॲज इट इज. याचा आणखीन एकदा काय होईल डी स्क्वेअर व्ही बाय डी एक्स स्क्वेअर आणि डी व्ही बाय डी एक्स ॲज इट इज यूचा काय होईल डी यू बाय डी एक्स. आणि इथं व्ही ॲज इट इज आणि व्हीचं सेकंड ऑर्डर ह्याचा सेकंड ऑर्डर डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर आणि डी यू बाय डी एक्स ॲज इट इज ह्याचा डी यू बाय डी एक्स म्हणजे हे तो डी यू बाय डी एक्स आणि डी यू बाय डी एक्स दोन झाल्यामुळं 2 टाइम्स. आता डी वाय बाय डी एक्सची ही किंमत आहे, डी स्क्वेअर वाय डी एक्सची ही किंमत आहे. ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1मध्ये ठेवू. देन इक्वेशन 1 रिड्युसेस टू आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट डी स्क्वेअर व्ही बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पी प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस 2 अपॉन यू डी यू बाय डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी यू बाय डी एक्स इक्वल टू आर अपॉन यू. कॉल दिस इक्वेशन ॲज अ 4. पुट डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू पी इन द इक्वेशन 4. आता डी व्ही बाय डी एक्स पी आहे. आता इथं पी प्लस 2 अपॉन यू डी यू बाय डी एक्स, डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू पी आर अपॉन यू ॲज इट इज. आता हा फर्स्ट डी व्ही बाय डी एक्स इज द पी. याचा सेकंड ऑर्डर डी स्क्वेअर व्ही बाय डी एक्स स्क्वेअर काय होईल डी पी बाय डी. याच्याऐवजी डी पी बाय डी एक्स ठेवला आपण, विच इज लिनियर इक्वेशन इन पी. लिनियर इक्वेशन इन पी. आता दिस इज द फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन पी. मग ह्याचं इंटिग्रेटिंग कोइफिशियंट ऑफ पी इज दिस इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ दिस पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स प्लस टू आउटसाइड इंटिग्रेशन ऑन 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. दिस डी एक्स get cancelled, du upon du
du upon u remaining e raised to integration of p dx plus 2 integration of du by u e raised to integration of p dx plus 1 upon u चे इंटिग्रेशन लॉग यू. आता सेपरेट करू. ई रेश टू पी डी एक्स इंटू ई रेश टू 2 लॉग यू ई रेश टू पी डी एक्स इंटू ई रेश टू लॉग यू स्क्वेअर दॅट इज ई रेश टू लॉग यू स्क्वेअर मीन्स यू स्क्वेअर इंटू ई रेश टू पी डी एक्स दॅट इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ दिस लिनियर इक्वेशन. आणि लिनियर इक्वेशन आपण मागच्या वेळेस बघितलं डी वाय डी एक्स पी वाय इक्वल टू क्यू. आता हे लिनियर इन वाय आहे. आता लिनियर इन पी आहे म्हणजे वायचा कोइफिशियंट इंटिग्रेटिंग फॅक्टर घेत होतो आपण. आता पीचा कोइफिशियंट हा याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर घेतो इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सोल्युशन काय असतं त्याचं त्यावेळेस आपण वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स प्लस सी. आता वायच्या ठिकाणी कोण असेल पी असेल. पी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. पी इज पी आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर इज द यू स्क्वेअर इंटू ई रेश टू पी डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इज द आर अपॉन यू. दिस इज द क्यू आर अपॉन यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर यू स्क्वेअर इंटू ई रेश टू पी डी एक्स with respect to dx plus c. Dividing both side by u square e raised to pd and replacing p by dvx, then we get dv by dx equal to e raised to minus integration of pdx upon u square integration of r into u into e raised to p integration of p with respect to x and whole thing integrate with respect to x plus c1 into e raised to integrate minus of integration of p dx and whole thing upon u square. On integrating with respect to x dv by dx चा व्ह्यू होईल आणि याचं इंटिग्रेशन दिस ॲज इट इज आणि ह्या टर्मचं सी ब्रॅकेटच्या बाहेर आणि याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि कॉन्स्टंट c1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्ही. आपण व्हॅल्यू ऑफ व्ही मिळाली आणि यू आपल्याला माहीत आहे. व्ही काढलेला आहे यू आणि हा व्ही आणि टोटल हा यूनं ह्या व्हीला मल्टिप्लाय केलं की यू इंटू C1 यू सी यू इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस प्लस यू इंटू इंटिग्रेशन ऑफ दिस. दिस इज द सोल्युशन ऑफ द सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन when we know the one known solution of the differential equation, and that solution is the one solution of the complementary function of f of dy equal to 0. ह्याचं जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असेल ह्याचं सेकंड ऑर्डर असल्यामुळं C1 ई रेश टू एक्स प्लस C2 ई रेश टू 2x फॉर एक्झाम्पल ह्यात एक कुठलं तरी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असेल. ठीक आहे. आता हे झालं मेथड फॉर सॉल्विंग second order differential equation using when we know the one known solution of the complementary function. आता to find the one known solution by inspection method for the equation d square y by dx square plus p dy dx plus qy equal to 0. आता ह्याचं सोल्युशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच असेल फक्त. इट कंटेन्स ओनली C1 ई रेश टू m1x प्लस C2 ई रेश टू m2x. आता ह्यातलं एक सोल्युशन आपल्याला काढायचं कोणतं तरी. जर दिलेल्या ह्याच्यामध्ये याचा कोइफिशियंट 1 आहे डी वाय डी एक्सचा पी आणि याचा क्यू. जर हा पी आणि क्यू पी प्लस एक्स क्यू इक्वल टू 0 असेल तर वाय इक्वल टू एक्स इज द पर्टिक्युलर इंटिग्रल इज द वन सोल्युशन ऑफ द वन नॉन सोल्युशन. इफ 1 प्लस पी प्लस क्यू इक्वल टू 0 असेल तर वाय इक्वल टू ई रेश टू एक्स इज द वन नॉन सोल्युशन. इफ 1 मायनस पी प्लस क्यू इक्वल टू 0 असेल तर ई रेश टू मायनस 6 इज द वन नॉन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. इफ यम स्क्वेअर प्लस यम पी प्लस क्यू इक्वल टू 0 असेल तर ई रेश टू एम एक्स इज द सोल्युशन. इफ 2 प्लस 2 पी एक्स प्लस क्यू एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 असेल तर एक्स स्क्वेअर इज द वन नॉन सोल्युशन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता यम इंटू यम मायनस 1 इंटू यम पी एक्स
प्लस क्यू एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 असेल तर एक्स रेस टू एन इज द वन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. अशा पद्धतीनं वन नॉन सोल्युशन ऑफ द इक्वेशन आपण काढू. आता याच्या पुढचे एक्झाम्पल नेक्स्ट बघू.